समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील वडूज येथे क्षेत्र माहुरी तालुका सातारा येथील प्रतिभावान युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सागर पवार यांचे कीर्तन झाले। या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातील काही प्रसंग हुबेहूब रंगवले। या माध्यमातून त्यांनी शिवभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर जाता जाता त्यांनी उपस्थितांना देशभक्तीचे धडेही दिले। एरळा ग्राफिक्सचे संचालक नितीन जगदाळे यांच्या मातोश्री कैलासवासी सीताबाई शिवाजी जगदाळे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ धान्य बाजार पेठेत या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्त पारायण पवार यांनी कीर्तनासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग निवडला होता। या अभंगाचा आधार घेत त्यांनी मनुष्याच्या जीवनातील आईचे महत्त्व चांगल्या पद्धतीने पटवून सांगितलं। जिजाऊ सारखी कर्तबगार माता लाभल्याने शिवाजी महाराज घडले। त्याचप्रमाणे प्रत्येकाला घडवण्यामध्ये आपल्या आईवडिलांचा यथाशक्ती वाटा असतो। जिवंतपणीच आईवडिलांची चांगली सेवा करावी। मरणोत्तर ज्यांचं नाव निघतं ती माणसं भाग्यवान असतात। भाग्यवान होण्यासाठी स्वतःच्या प्रपंचाबरोबरच थोडा परमार्थ तसेच समाजोपयोगी काम करावं। हरिभक्त पारायण दशरथ जाधव तडवळे, निलेश चव्हाण महारूपवाडी, निलेश पांचाळ आळंदी, मृदुंगमणी किरण माने, हरिभक्त पारायण विलास फडतरे, संपत सोनटक्के, सोपान काका जाधव, रविबुवा फडतरे आदींसह वाकेश्वर येथील विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाचे कीर्तन साथ केले। कार्यक्रमास काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, प्राध्यापक बंडा गोडसे, माजी सभापती संदीप मांडवे, बाजार समिती उपसभापती विजयकुमार शिंदे, नंदकुमार गोडसे, जयसिंगराव जाधव, नगराध्यक्षा मनीषा काळे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, डॉक्टर महेश गुरव, अनिल माळी, श्रीकांत बनसोडे, तानाजी वायदंडे, अर्जुनराव गोडसे, अनिल पवार, सूर्यबान जाधव, महेंद्र गोडसे, संजय गोडसे, डॉक्टर महेश माने, परेश जाधव, राजू कुंभार, राजेंद्र पवार, भीमराव जाधव, तुकाराम चव्हाण, किरण जाधव, वसंतराव फडतरे, सोपान फडतरे, अशोक चव्हाण, सोमनाथ साठे, रामराव फडतरे, किशोरी पाटील, राजेंद्र दाभाडे आदींसह मान्यवर उपस्थित होते। शिवाजीराव जगदाळे, नितीन जगदाळे, कल्याणी माने, शुभांगी जगताप, शशिकांत जगदाळे, शांताराम जगदाळे, अंबादास जगदाळे, विलास खुसपे आदींसह सहकार्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले। संत समागमी धरावी आवडी महालोजी बाबा, हा संत समागम धरण्यासाठी आम्हाला निघावं लागेल। शत्रू वरती तुटून पडावं लागेल। बोला हर हर। आवळ्यांनी पराक्रमाची शिकस्त केली, रणभूर लढाईला सुरुवात झाली। अरे माझा शंभू राजा संतांना सुद्धा, छत्रपती शिवराया संतांना, या राष्ट्रातली बारकी बारकी लेकरं सुद्धा हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ करताय। काय माझा गावचे 500 बावळे घराच्या लक्षात आले। इस बूढ़ है मालोजी बाबा को हटाए बिना हम शंभू राजे को पकड़ नहीं सकते। निशाना साधना मुखात नाव येत होतं। अरे मरता आलं या मातीसाठी, मरता आलं या मातीसाठी। ते हौतात्म्याची भर असावं। इथं एरळा ग्राफिक्स त्यांच्या आईचं आज पुण्य स्मरण आहे। असे नितीनजी जगदाळे महाराष्ट्रभर विचारांच्या मुद्द्यांचा सागर ही माणसं करताय। तोच सागर मालोजी बाबांनी घातलेला आहे। अरे लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। राजनिगा या भगव्या झेंड्याचा शिपाई 65 वर्षाचे मालोजी बाबा तुकोबा यांचं भजन करत असताना आदरणीय सीताबाई जगदाळे यांच्या पुण्यात्म्याला भावपूर्ण आपण सर्वजण श्रद्धांजली वाहूया। एक विचारांचा नितीनरावांच्या रूपानं या कुटुंबामधून एक विचार पुढे जातोय। अरे आमचे वैचारिक आईबापच ज्ञानोबा आणि तुकोबा आहेत, की ज्या ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आम्हाला भक्तीचा सांप्रदायिक वारसा दिला। आणि हे जगदाळे परिवार आदरणीय मामींच्या रूपानं हाच असलेला वैचारिकतेचा वसा नितीनजींच्या रूपानं आणि जगदाळे परिवाराच्या रूपानं पुढं पुढं जात आहे। ज्योत से ज्योत चलाते चलो, आणि ही ज्योत पुढं पुढं तमसो मा ज्योतिर्गमय। अगदी एरळा न्यूज साहेब तुमचं कार्य असेल। आज तुमच्या डोळ्यातून एक अश्रू येत असताना हा जमलेला सगळा समाज
तुमच्या जन लोकप्रियतेची आम्हाला ख्याती देतो। हे कीर्तन ऐकताना फक्त एक लक्षात ठेवा की अशी अनेक कीर्तन ऐकाल, अशी अनेक पारायण तुमच्याकडून घडली जातील, पण परमेश्वरानं दिलेलं हे नाशिवंत देहाचं बळ जर शाश्वत मार्गाला नेऊ शकलो तरच खऱ्या अर्थानं आपल्याला जगदाळे मामींचा विचार पुढे घेऊन जाता येईल। त्यामुळे या क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, नका डोळे धुरे भरून या राहू, या धुरानं भरलेलं डोळं आता उघडतील आणि सांप्रदायिक वैचारिक हुतात्म्याच्या राष्ट्रभक्तीच्या मार्गाला आमची ही मनगट भगवत भक्तीच्या मार्गाला पुढे जातील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। जय ज्ञानेश्वर कीर्तनाच्या समारोप करत असताना या ठिकाणी येरळाचा सर्व न्यूजचा परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत। अगदी आमचे शरदराव कदम असतील आणि लेखणीची खऱ्या अर्थानं धार ज्यांच्या मनगटात आहे। आजकालच्या लढाया तलवारींनी लाट्या काट्यांनी खेळायच्या नसतात, हातामध्ये मनगटामध्ये प्रबळ लेखणी असल्यानंतर समाज मन सुद्धा धगधगत ठेवता येतं हे सांगणारे आमचे आदरणीय धनंजय क्षीरसागर इथे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया। या येरळा परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय आमचे जगदाळे साहेब आहेत त्यांची की खऱ्या अर्थानं मामींचा हा वारसा सीताबाई मामींचा की या भागात आर्वी गावावरून आलेलं हे कुटुंब, पण आज या वडूज नगरीमध्ये सुद्धा त्यांनी एक वैभव उभं केलेलं आहे। या फुलांना हात लावत असताना फुलांना तुमचंही जीवन फुलासारखं व्हावं। आदरणीय प्राचार्य पुढे माझ्याबरोबर सर बसलेले 78 वय असणारे आमच्या माहुली गावचे आदरणीय हिंदूराव बापू आढावते ही या ठिकाणी आणि सुंदर अशी ज्यांनी कीर्तनाला रंगत आणली आमचे आदरणीय या ठिकाणी किरणजी, आपण खरंच एक आशेचा किरण परमार्थिक जगातला आहात। आदरणीय सोनटक्के महाराज आहेत आणि निलेश महाराज की ज्यांची सुसरावी अशी वाणी गायन आणि या सगळ्याला आमच्यावरती खऱ्या अर्थानं ज्यांचं अधिष्ठान असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय दशरथ महाराज कीर्तन करतेही या ठिकाणी सर्व या ठिकाणी टाळकरी चोपदार मंडळी अतिशय सुंदर अशी सेवा आदरणीय आमचे हरिभक्त परायण फडतरे महाराज या ठिकाणी आहेत। आपल्या मस्तक हे पायावरी आमचे समष्टी सर्वच महाराज मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुमच्या सर्वांच्या पायावरती हे मस्तक ठेवत असताना हे कीर्तन शब्द रूपानं थांबेल पण विचार रूपानं तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात धगधगत राहील हा विश्वास व्यक्त करतो। झालेली सेवा मामींच्या चरणी पांडुरंगाच्या चरणी या हुतात्मा नगरी वडूच्या चरणी अर्पित करतो। हे कीर्तन शब्द रूपानं थांबेल पण विचार रूपानं तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात धगधगत राहील हा विश्वास व्यक्त करतो आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पित करून वाणीला विराम देतो। जय विठ्ठल येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर, वडूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।